मित्रांनो, आपण सध्या आहोत उरुळी कांचन केसरी मैदानामध्ये. हे पर्व दुसरं होतं. आज सुंदर असं मैदान पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी कांचन या ठिकाणी संपन्न झालं. अतिशय सुंदर असा प्रतिसाद बैलगाडी मालकांनी दिला आणि आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सरपंच संतोष भाऊ मोडक आहेत. सरपंच नमस्ते. नमस्ते. आणि त्यांची नवीन खरेदी पैंजण आणि वादळनं आज तृतीय आणि चौथा क्रमांक समान वाटून देण्यात आला. तो क्रमांक पटकवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या ढालीत सुंदर अशा ढाली देण्यात आल्या आहेत आयोजकांकडनं. तर सरपंच काय सांगाल, तुमची नवीन खरेदीने प्रथम एक क्रमांक केला तिकडं, त्यावेळेस तुम्ही बाईट थोडीशी टाळली. तुम्ही म्हटलं आत्ताच नाही निवांत देतो, बाईट गडबड होती त्याशी तुम्हाला काम होतं. तर आज तुम्ही भेटलेला काय सांगाल, पठरवाडीतला एक नंबर केल्यानंतर पुन्हा एकदा आज तुमच्या पैंजणनं तृतीय क्रमांक केला, काय सांगाल त्याच्याविषयी? प्रथमतः आयोजकांचं एक अभिनंदन मानतो की हवेली तालुका अध्यक्ष असल्यामुळं की आपल्या तालुक्याला सोबेल साजेल असं त्यांनी मैदान केलं आणि प्रत्येक बैलगाडीवाल्याला न्याय दिला. 2 बक्षिसं त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढवली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी मैदान केलं. आणि माझं जर तुम्ही पैंजणचं सांगसाल तर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तुमच्या या चांगल्या कर्माचं फळ मिळालं. कालच्याला आम्ही तसं उद्या ह्याला पळणार होतो बुगावला, परंतु तिथं काही घटना घडल्यामुळे ते मैदान कॅन्सल झालं. मैदान कॅन्सल झाल्याच्या नंतर आमचा ह्या टायमाला नाना वाडकर आमचे मित्र यांनी पायरा केला. आता हे करमाळ्याहून परांद्याहून आले रात्री बुम परांदा तिथं त्यांचा आमचा पायरा झाला आणि ह्या टायमाला ते तिथून निघून हॉटेलवर मुक्कामी आले. आणि आज पैंजणने आम्हाला फायनलमध्ये ठेवलं, त्यांचं कोण फायनलमध्ये राहिला. आणि पैंजण हा आमचे एक मित्र आहेत नाशिकचे, त्यांनी असाच बैल पाठवून दिला होता मला. आता परवाच्या पटरवाडीच्या मैदानाच्या 2 दिवस आधी त्यांनी बैल पाठवून दिला आणि सहज बैल आता त्याच्याकडे जर बघितलं तर खाली जाताना सगळे हसतात त्याला बघून, अरे आवताचा बैल आहे का काय. परंतु त्या बैलांनी एक आमची इज्जत राखली आणि दावणीला बरेच दिवस गुलाब नव्हता. पिस्टन नंतर किती दिवसानंतर गुलाब भेटला? कमीत कमी एक 6-7 महिन्याचा संघर्ष होता आमचा, पण तो संघर्ष आपल्या पैंजणच्या माध्यमातून संपला म्हणायचा. त्या दिवशी सोन्याचं पैंजण म्हणून सगळ्यांनी उल्लेख केला, म्हणजे सोन्या आणि पैंजण पळाला होता. पैंजण पळाला, तुम्हाला लक लागला एकदम सुंदर असा बरोबर. काळूबाईच्या मंदिराच्या रोडला ते मैदान संपन्न झालं बरोबर. आणि आता आज हे सुंदर असं मैदान संपन्न झालं. त्याचबरोबर आजच्या निकालाविषयी काय सांगाल? निकाल खूप हे झाला, म्हणजे निकालाची चर्चा झाली खूप. काय झालं? अहो तसं 3 गाड्या सामन्यात आल्यात. म्हणजे 1 नंबर आपल्या त्या ह्यांनी केला नाशिकवाल्यांनी, लालू वादळ, आम्ही उरुळी कांचनवाले आणि अक्षय मोरे गवडोली 3 गाड्या तशा नियमाने सामन्यात. परंतु मग निकाल सगळा मीच द्यायचा. मग चला काय उरुळी कांचनवाल्यांनी छान मैदान पार पाडलं. अक्षयला मोठ्या भावाने म्हटलं आपण 2 आणि 3 आपल्या 3 आणि 4 घेऊ आणि 2 यांना देऊ. तर ती बिचाऱ्यांनी म्हणजे शेवटपर्यंत कुठल्या निकालाकडे आले नाहीत, कुठलं त्यांनी पासलेटी केली नाही, काय नाही. त्याच्यामुळं कसं होतं की आपल्या एक मोकळ्या मनाने सगळा निकाल छान झाला, पारदर्शक छान मैदान झालं आणि मोकळ्या मनाने सगळे सहमत. हो सगळे अगदी हसत खेळत घरी. आणि महत्वाचं म्हणजे मैदानाला कुठलं गालबोट नाही लागलं, आंबोलन जागेवर हल्ली नाही. म्हणजे एक चांगलं छान. मागच्या वर्षी ज्या त्रुटी होत्या फाटीच्या संदर्भातल्या त्या आपण बाईट घेताना त्यांना सांगितलं होते, त्यांना सक्ती केली ती. पाणी सोडणं असेल, भिजवणं असेल क्षेत्र, किंवा जे पल्ला असेल ते ओरिजिनलच पल्ला सांगितला. बरोबर. आणि पुढे थांबण्याच्या संदर्भात बी त्यांना सूचना केल्या होत्या, क्षेत्र भिजवू नका. ते त्यांनी काटेकोरपणे पालन केलं का? ज्या आपण त्यांना सूचना दिल्या, थोडीशी जे मागल्या वर्षीचे काही गोष्टी कमकवत राहिल्या होत्या, त्यांनी ह्यावेळेस 100% अतिशय सुंदररित्या आणि छान की चिठ्ठ्या काढण्याचं ह्याचं तुम्ही सगळ्यांना महाराष्ट्राला आपण दावलेलं आहे की एवढ्या सुंदर पद्धतीने मैदानी केलं. आणि आमचं एक सतत्व असतं माझं, हवेलीत मैदान असलं माझा बैल पळायला असू किंवा नसू, फक्त माझ्यावर जे महाराष्ट्रावरच्या आपल्या संघटनेने जबाबदारी दिली, त्यामुळे माझं एक कर्तव्य असतं की सकाळी इथं 9ला आलं, संध्याकाळी फायनल झाल्याच्या नंतर कुठल्याही मैदानात हवेलीतल्या तुम्ही पाहताय सगळं. आता हवेली तालुक्याच्या मैदानाला सुरुवात झाली. पहिलं मैदान एकदम हसत खेळत सुंदर पार पडलं. आता इथून पुढची मैदान तर काय ओकेच होतील सगळे. असंच मैदान शेवटपर्यंत आम्हाला हवेलीवाल्यांना सगळ्यांनी साथ द्यावं ही सगळ्यांना विनंती. आणि छान मैदान आमचं पहिलं पार पडलं. आमची भवानी चांगली झाली म्हणायचं आमच्या मैदानाच्या हवेलीची तालुक्याची. आणि पैंजणची खरेदी कितीची? आता पैंजणची खरेदी असं आहे की प्रेमाने दिलाय ना आपण घेतलाय. बाकीचं काय त्याची किंमतच नाही अशी, काही लय पैसे नाहीत आणि लय काही हे नाही. त्याच्यामुळे पैंजण दोही खांदी पाहिजे. आपण आता वादळ बैलाचे मालक यांच्याकडे वळूया. दादा नाव काय तुमचं? लहू डाकवाले. बरं, लहू डाकवाने आणि डाकवाले. बरं,
आणि वादळच्या विषयी काय सांगाल? वादळ कुठल्या खांदी? वादळ दोन्ही खांदी पळतो, पब्लिकने पळतो. बरं, आज कुठंतरी एक वेगळा तुम्हाला अनुभव पाहायला मिळाला का? आज पळाल्यानंतर कुठेतरी चर्चा झाली वादळची. हो झाली की. बरं, काय सांगाल? कसा पायरा अचानक जुळाला आणि सगळे अचानकच घडून आलं, काय सांगाल त्याविषयी? ते आमचे बंटी ड्रायव्हर आहेत, हां, त्यांचा आम्हाला फोन आला. बरं आपल्याला वादळ आजारी होता. बरं वादळ आता सध्या त्या पळायच्या कंडिशन नव्हता. बरं बंटी भाऊ म्हणलं काय बी करून आपल्याला पळायचे. बरं मग म्हणलं आलो वादळ घेऊन, मग रातचं आम्ही लावलो इथं हॉटेलवर येऊन थांबलाय. बरं, आणि पळाला ते सुंदर. हो पळाला आज सुंदर. कुणासाठी पळाला वादळ? वादळ आता मालकासाठीच पळाला. दोन्ही मालकासाठी. दोन्ही मालकासाठी. बरं, तर डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट चालू आहे ना ती? हो ट्रीटमेंट चालू आहे. आता कव्हर झाला का? हा कवर म्हणजे झाला आता. बरं 50% आजारी असताना पण सरपंचाचा शब्द बंटी भाऊला, बंटी भाऊने आम्हाला दिला. बरं बरं. मग त्यांच्यासाठी मग ती म्हणलं काल कारण की आम्ही बाईट घेत असताना आम्हाला कळालं की ती मैदान कॅन्सल झालं. हा. तिथले मग आपण मी पळणार निधन नव्हतो. झालं अचानक. हा. त्यामुळे त्या गावाने मैदान कॅन्सल केलं. पुढची तारीख बी लवकर कळणार आहे आपल्याला. हा. आणि सरपंचानं पण माहित नव्हतं. सरपंच पण म्हणले अरे आता माझा पायरा झालाय की रे. तुम्ही सांगितलं आम्हाला कालच्या. मग म्हणलं आता करा दुसरं नियोजन. मग त्यांनी हेच केलं. अतिशय सुंदर मैदान झालं. तुमचं अभिनंदन. कायम असंच पळायला येत जा. हो हो चांगला अनुभव येईल तुम्हाला आणि नंदी पण उजेडात येतील. हो. नाही, त्यांचा बैल आता आजपासून आमचाच झाला. बरं बरं. सरपंच म्हणते पुण्यात त्यांना सगळं आपल्या घरच्या गती त्यांनी, कारण कालच्याला ह्या टायमाला जर आपल्या शब्दा खातीर बैल जर घेऊन निघाले असतील तर फार त्यांचं कौतुक केलं पाहिजे रात्री इथे येऊन राहणं चालतंय. म्हणजे. चला तुमचं अभिनंदन. आता पुन्हा एकदा पुढच्या वर्षीच ह्या फाटीवर भेटू. अशी बाकीच्या मैदानांमध्ये भेटवत राहणार. तुमच्या अंगावरती गुलाल पडत राहणार, मुलाखती होत राहणार. धन्यवाद. धन्यवाद.